स्थानिक प्राधिकार संस्थांमार्फत निवडल्या जाणाऱ्या विधान परिषद सदस्यांसाठी येत्या 18 जूनला मतदान होणार आहे. नागपूर पोटनिवडणुकीसह एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होतीये. महायुतीच्या जागा वाटपात भाजपच्या वाट्याला 11, शिवसेनेच्या वाट्याला 4 तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 2 जागा आल्यात. या निवडणुकीसाठी भाजपनं जाहीर केलेली 11 नावं ही फक्त नावं नाही आहेत, तर हुकमी ऐक्य आहेत. या प्रत्येक नावामागं एक गेम, एक मेसेज दडलाय. कुठं निष्ठा आली कामाला, कुठं घराणेशाही आली उपयोगाला, कुठं सोयरिकीचा झाला फायदा, तर कुठं ऑपरेशन लोटस राबवून घेतला गेला बदला. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत भाजपचे 11 हुकमी ऐक्य. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. विधान परिषद निवडणुकीसाठी राजकीय गणित आखताना भाजपनं चतुसूत्री कार्यक्रम राबवल्याचं पाहायला मिळालं. आयात नेता, घराणेशाही, सोयरीक आणि बदला ही आहे भाजपची चतुसूत्री. आता पाहूयात कोण आहेत आयात उमेदवार, कोण आहेत घराणेशाहीचे वारसदार आणि काय आहे भाजपचं राजकीय गणित. राजेंद्र राऊत, सोलापुरात निष्ठेचं फळ. 2019च्या निवडणुकीत बार्शी विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करून 2024ला पक्षाचं तिकीट मिळवलं, पण शिवसेना ठाकरे पक्षाच्या दिलीप सोपल यांच्याकडून पराभूत झाले. मात्र पक्ष सोडला नाही. उलट नगरपालिका, बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळं काही भाजपला जिंकून देत फडणवीसांचा शब्द खरा करून दाखवला. अखेर याचंच बक्षीस म्हणून भाजपनं विधान परिषदेचं तिकीट दिलंच. राजेंद्र राऊत यांना उमेदवारी देऊन भाजपनं मेसेज दिला, निष्ठा विकली नाही तर पक्ष साथ सोडत नसतो. प्राजक्त तनपुरे, अहिल्यानगरमध्ये ऑपरेशन लोटस. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांचे भाचे म्हणजेच प्राजक्त तनपुरे. तनपुरेंनी 30 मे रोजी भाजप प्रवेश केला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल 31 मे रोजी उमेदवारीही मिळवली. भाजपचा झेंडा हाती घेताच 24 तासात डायरेक्ट विधान परिषद. का? कारण काय माहिती आहे? राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिलेंसाठी घेतलेली माघार. भाजपनं ऑपरेशन लोटस राबवत शरद पवारांचा बालेकिल्ला फोडला. प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी देऊन भाजपनं मेसेज दिला, ऑपरेशन लोटस विथ इन्स्टंट रिवॉर्ड. नंदकिशोर महाजन, जळगावात महाजनकी फिकी पडली गुलाबरावांची पाटीलकी. जळगावच्या जागेवर शिवसेना अडून बसली होती. मंत्री गुलाबराव पाटलांनी जाम जोर लावला होता, कंबर कसली होती. शिवसेनेसाठीच ही जागा मिळायला हवी यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. पण भाजपच्या गिरीश महाजनांच्या महाजनकी समोर गुलाबरावांची पाटीलकी फिकी पडली आणि जळगावची जागा अखेर भाजपच्या पारड्यात जाऊन पडली. नंदकुमार महाजनांना 20 वर्षांची पक्षनिष्ठा कामी आली. रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुख, बूथ लेवलपर्यंत पकड. पण नंदकुमार महाजनांचं सर्वात मोठं क्वालिफिकेशन म्हणजे गिरीश महाजनांचे निकटवर्तीय. नंदकुमार महाजनांना उमेदवारी देऊन भाजपनं मेसेज दिला, जळगावात फक्त गिरीश महाजनांचीच महाजनकी चालते. अमर राजूरकर, नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचा शब्द अंतिम. 12 वर्षे काँग्रेसमधून आमदार राहिलेले अमर राजूरकर 2022ला अशोक चव्हाणांसोबत भाजपमध्ये गेले आणि 4 वर्षे भाजपसोबत राहून विधान परिषदेची उमेदवारीही मिळवली. भाजपच्या निष्ठावंतांकडून विरोध झाला. कार्यकर्त्यांनी पत्रही लिहिलं, आयात नेत्याला तिकीट नको, पण निष्ठावंतांना वेटिंगवर ठेवत अमर राजूरकरांना उमेदवारी देऊन भाजपनं मेसेज दिला, नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचा शब्द म्हणजे अंतिम. प्रवीण पोटे, अमरावतीत पोटे म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे पोटे. प्रवीण पोटे म्हणजे भाजपचा हुकमी एक्का. 2012 ते 2024 या कालावधीत सलग 2 टर्म आमदार, उद्योग, खाणकाम, पर्यावरण राज्यमंत्रीपद भूषवलं. 2018च्या निवडणुकीत 458 विरुद्ध 17 असा एकतर्फी विजय मिळवला. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. अमरावतीत प्रवीण पोटे यांना पुन्हा उमेदवारी देऊन भाजपनं मेसेज दिला, अमरावतीत पोटे म्हणजे भाजप
आणि भाजप म्हणजे पोटे. धैर्यशील कदम. सातारा सांगलीत उदयनराजे फॅक्टर. सातारा सांगलीत शेखर गोरे, सुनील काटकर यांना मागं टाकून धैर्यशील कदम यांनी तिकीट मिळवलं. कारण काय तर संघटनात्मक ताकद आणि जनसंपर्क. सातारा सांगलीत महायुतीकडं 630 मतांचं भक्कम संख्याबळ आहेच. शिवाय धैर्यशील कदम यांना उमेदवारी देऊन भाजपनं मेसेज दिला, सातारा सांगलीत उदयनराजे फॅक्टर. सुहास शिरसाट. छत्रपती संभाजीनगर जालन्यात धक्कातंत्र. छत्रपती संभाजीनगर जालना ही जागा होती शिवसेनेची, पण खेचून घेतली भाजपनं. कुठंच चर्चेत नसलेलं नाव अचानक पुढं आलं, सुहास शिरसाट. संभाजीनगर जालन्यात सुहास शिरसाट यांना उमेदवारी देऊन भाजपनं मेसेज दिला, धक्कातंत्र आणि दानवे शिंदे गटाला शह. अविनाश ब्राह्मणकर. भंडारा गोंदियात पटोलेंना चॅलेंज. 2024च्या विधानसभा निवडणुकीत अविनाश ब्राह्मणकर काँग्रेसच्या नाना पटोलेंविरोधात लढले, हरले, पण घाम फोडला. आता पक्षानं देऊ केली बक्षिसी. भंडारा गोंदियात अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी देऊन भाजपनं मेसेज दिला, पटोले स्वीकारा चॅलेंज. बसवराज पाटील. धाराशिव लातूर बीडमध्ये आयात नेत्यावर विश्वास. काँग्रेसमधून 3 वेळा आमदार, माजी मंत्री. भाजपमध्ये प्रवेश. निष्ठावंतांना डावलून आयात नेत्याला उमेदवारी. आयात नेता विरुद्ध निष्ठावंत वाद पेटला. मात्र धाराशिव लातूर बीडमध्ये बसवराज पाटील यांना उमेदवारी देऊन भाजपनं मेसेज दिला, तिन्ही जिल्ह्यात पकड असलेला नेता. अरुण लखानी. वर्धा चंद्रपूर गडचिरोलीत सुप्रिया सुळेंचे व्याही. उद्योगपती अरुण लखानी सुप्रिया सुळेंचे व्याही. रेवती सारंगचं लग्न काय ठरलं, तिकडं PM मोदींना लग्नपत्रिका पोचली, इकडं 10 दिवसांमध्ये अरुण लखानींना विधान परिषदेचं तिकीट पोचलं. गडकरी फडणवीसांशी स्नेहसंबंध, RSSची जवळीक ही आणखी जमेची बाजू. वर्धा चंद्रपूर गडचिरोलीत सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखानी यांना उमेदवारी देऊन भाजपनं मेसेज दिला, राजकारणात सोयरीक पण चालते बरं का. डॉक्टर राजीव पोद्दार. नागपुरात रिकामी जागा, नवा चेहरा. चंद्रशेखर बावनकुळेंमुळे नागपूरची जागा रिकामी झाली नि पोटनिवडणूक लागली. नागपूर तर संघाचा गड, सेफ सीट. डॉक्टर राजीव पोद्दार यांच्या रूपानं दिला नवा चेहरा. नागपुरात राजीव पोद्दार यांना उमेदवारी देऊन भाजपनं मेसेज दिला, नागपूर म्हणजे भाजपची पॉलिटिकल लॅब, आम्ही हवा तो प्रयोग करू शकतो. एकूणच काय तर 11 पैकी 5 आयात, 3 घराणेशाहीचे आणि 3 निष्ठावंत अशी गोळाबेरीज करून भाजपनं आपलं क्लिअर कट राजकीय गणित मांडलंय. काहींना बक्षीस, काहींना धक्का, काहींना संधी. 11 जागा 11 हुकमी एक्के. भाजपला विश्वास, विजय 100%. आता जाता जाता तुम्हाला एक प्रश्न विचारतो, सांगा बघू या 11 पैकी सर्वात धक्कादायक नाव कोणतं? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.